नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लेखा कोषागार विभाग भरती यांचे जे एग्जाम झाली होती त्याची 27 मे रोजी पहिली उत्तरतालिका आली होती। त्याच्यानंतर आता एक महिना उलटून गेल्यानंतरही दुसरी आन्सर की आली नव्हती। बरेच विद्यार्थी मेसेज करत होते की सर कधी येणार। तर विद्यार्थी मित्रांनो, लेखा कोषागार भरती यांची सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजेच फायनल अंतिम रिस्पॉन्स शीट ही आता उपलब्ध झालेली आहे आणि ती तुम्हाला कशी पाहायची आहे, ती पाहण्याची लिंक तुम्हाला कुठे भेटणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लेखा कोषागार विभाग भरती यांची जर सेकंड रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक ही आपल्या टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे मी ती अपलोड केलेली आहे। या चॅनलची लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटणार आहे। येथे आल्यानंतर तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलमध्ये मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर तुम्ही मेसेज करू शकता। तर मित्रांनो, येथे आल्यानंतर आपण येथे लेखा कोषागार विभाग भरती फायनल रिस्पॉन्स शीट सर्व विभागाच्या मी इथं लिंक टाकलेली आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज सांगितलं सुद्धा होतं की महिला बालविकास भरती यांचा अंतिम निकाल आणि लेखा कोषागार फायनल रिस्पॉन्स शीट सुद्धा आज येणार आहे, तर त्याचप्रमाणे ती आलेली आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला लेखा कोषागार नागपूर विभाग यांची सेकंड रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल आणि इथे तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून इथे लॉगिन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुमचं युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर लॉगिन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे असे 4 ऑप्शन येतील: ॲप्लिकंट डिटेल, पेमेंट स्लिप, हेल्प डेस्क आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स। तर तुम्हाला इथे चौथ्या ऑप्शन म्हणजेच कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दिसेल की टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट JDAT नागपूर रिक्रुटमेंट 17 एप्रिल 2015 सब्जेक्ट फॉर ज्युनियर अकाउंटिंग आणि क्लिक हिअर या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट फायनल रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येणार आहे। तर तुम्हाला ती कशी करणार आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट आहे तर इथं दिले आहे की रिवाइज आन्सर की। जर आपण आधीची फर्स्ट आन्सर की बघितले तर ती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की फक्त ऑब्जेक्शन यूज ओनली फॉर। तर इथं विद्यार्थी मित्रांनो, ही रिवाइज आन्सर की म्हणजेच फायनल आन्सर की सेकंड आन्सर शीट असणार आहे। ते विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कोणकोणते प्रश्न बरोबर आहेत, कोणकोणते प्रश्न चुकलेले आहेत, त्याचप्रमाणे तुमचे जे प्रश्न रद्द झालेले आहेत त्यांचे मार्क मिळालेले आहेत का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एकही प्रश्न चूक झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मला त्याची आयडिया नाही आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती मार्क मिळालेले आहे आणि तुम्ही कोणत्या विभागातून फॉर्म भरलेला आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्याप्रमाणे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेल। त्याचप्रमाणे जर तुम्हाला रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यामध्ये काही जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्रामच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे। त्याच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।